राज्य राज्य कोंडा इकडे अरे सूरज काय आहे? जो आलास ते बरं झालं बघ. अरे मी आलो नसतो तर पडला असतास की तू. या पाण्याला कोण घाबरतय? घाबरत नाही काय मी? हा? तुला जाऊन दाखव आता. गड 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 समजाव. काय गरज नाही त्याची. थांब नेट वर. हा जर मी काय म्हणत होतो, तू आलास ते लय भारी झालं बघ. म्हणजे आलास म्हणजे परत आलास ते भारी झालं. म्हणजे तू गायब झालेला परत आलास ते लय भारी झालं बघ. हे सूरज तर मी आलो ना मग परत. मग कशाला पितोस? तू आल्याची खुशी बाबा. खुशी अशी नसती. मला असते. मी तुला सांगतो नंतर ना. आता जा ना खोलीत जाऊन झोप. चल तू सोडलं उशीर झाला. मी तुला सोडतो खोलीत. चल आता सोड मी जातो. मी सोडतो. सोड की. चल. सूरज तुला खोलीत सोडतो ना, मग मी माझ्या खोलीत जाऊन झोपतो. वहिनी वहिनी काय झालं? सूरज ते नेहमीच आहे. सोडा तुम्ही. सावकाश जा. तू जाऊन झोप. उशीर झाला. हा व्यवस्थित सावकाश जा. वहिनी अहो तो माणूस राणा नाहीये. अहो मला माहितीये भाऊजी, हा राणाजी नाहीये. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते पण कोणी माझं काही ऐकतच नाहीये. तो राणा नाही, राणाचा डुप्लिकेट आहे. हे सच जर सामने आणायचं असेल तर आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे बघा. राज्य राज्य कोंडा राज्य राज्य कोंडा. अरे
कुठं झोपायला. तू कुठं? ते मला बी झोप येणं झाले. मला पण. मग आपण टाइमपास करायचं काय? हा. चल चल. चल 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 बस. सांग काय करायचं? तू म्हणशील ते. ठीक आहे, मग आपण हा ते गावाच्या नावाच्या भेंड्या खेळूया. हा कोल्हापूर र रत्नागिरी. रायगड ड दौलतवाडी. ए, दौलतवाडी द वर्ण असते, ड वर्ण नाही. द आणि द एकच आहे. नाही रे बाबा, ड आणि ढ एक असते, ड नाही. नाही, द आणि द एकच आहे. नाही रे बाबा, आता सांगितलं की तुला ड आणि ढ एक असते, ढ नाही. त्याला कोण जातंय, मी का तू? पण मी सांगतोय ना व, हा ते द आणि ढ एक असते, ड नाही. नाही. काय नाही? हे बघ लाडू, तू चिडायला लागलास आता. लाडू काय करतोयस इथे? काय नाही, टाइमपास. तू पण एक की. झोपायला चल वर. मग द आणि द एकच नव. मी तुला झोपायला चल म्हणलं ना. चल उठ लवकर चल. राणा, अरे किती उशीर झाला, जा की तुझ्या खोलीत आराम कर. बर कशाला तास आहेत द? अरे असं का म्हणतोस, तुझीच खोली आहे. जा जरा शांत झोप. दिसभर वारंवार फिरत असतोयस नुसता. नाही, हा माणूस माझ्या खोलीत येणार नाही. अंजली असं बोलू नये नवऱ्याला. हा मी बी तेच सांगत असतोय बघा. हे बघ गोदक्का, तू सांगताय म्हणून मी वर जाते बघ, ना तर मी पाय बी ठेवला नसता या बाईच्या खोलीत. राणा, अंजलीनं राग केली म्हणून तू राग दावायची काय गरज नाही. जा बरं. अरे गोडी गुलाबीनं राहावा की जरा. गोदाक्का हा अंजली, तुम्ही नवरा बायको राग विसरा आणि भांडायचं सोडून द्या. राणा, जा तू. मी बी तेच म्हणते. लाडू चल वर जाऊया, बघूया कोण पहिलं जाते. थांब बरं का. अरे तू थांब, जाऊ नकोस वर. अरे अहो, काय चाललंय गोदाक्का? अंजली, 2 वर्ष घराबाहेर काय राहायला भाषाच बदलली त्याची समधी. अहो मी इथे 5 वर्ष राहते, तरी माझी भाषा नाही बदलली. समधी काय तुझ्यासारखीच नसत्यात अंजली. तू बी आता राग सोड. अगं नवरा बायकोचं हे रुसवं फुकवं इसरा की आणि हसत खेळत राहावा आता. मी कितीही सांगितलं तरी कुणालाच कळत नाहीये. बरकत भाऊजींनी सांगितलं तसं हा राणाजी नाही हे सिद्ध करणारा पुरावा पाहिजे. हेच राणाला बाहेर जायचं नाही बरं का? नाही जाणार. पण मला राणादा माऊ का असं करते? मला बी तेच काय कळणं झालंय. तू तिला सांग की. अरे किती वेळा सांगितलं पण ऐकायलाच तयार नाही. काय करणार? राणादा शाळेत कोण ऐकलं नाही तर त्याला आगाऊ करते म्हणतात सर. तेच तुझी माऊ बी आजकाल आगाऊ कार्डे झाले. काय आगाऊपणा चाललाय? लाडू, तुला मी किती वेळा सांगितलं होतं त्याच्या शेजारी झोपायचं नाही म्हणून. बोलू नको सांगितलं तरी तू बोलतोस. झोप इथे लवकर चल. ते बारक्या पोराला तरी सोडा की हो. तो किती राग म्हणायचा. आणि दोन मिनिट. माऊ राहू तो पडकी. राणा तसं घरात माझ्यावर का काढायले? तू उगाच आगाऊपणे बोलू नकोस हा. झोप म्हणलाय ना, चल तिकडे तोंड कर आणि झोप. झोप. लवकर, डोळे बंद पाहिजेत.
चांगल्या घरातल्या माणसांनी चोरी करणं बरं दिसत नसते. मी मी नाही, तू चोर आहेस. तुम्ही चोर नाही तर मग माझ्या बॅगेला हात कशाला लावत होता? मी नाही लावला तुझ्या बॅगेला हात. मी इकडनं चालले होते, वाटेत तुझी बॅग आली म्हणून मी फक्त साईडला करत होते. ते तुमच्या पेटीला हात लावला तर तुम्ही रागवता की हो, मग माझ्या बॅगेला कशाला हात लावताय? मी सांगितलं ना तुला, मी हात लावत नव्हते. ती बॅग वाटेत होती म्हणून फक्त साईडला करत होते. अय्यो, वाटेत म्हणजे ते तुम्ही असं भिंतीवर चढून जाणार होता का काय? अंजलीबाई, राजकोंडा राजकोंडा राणाला येड बनवणं सोपं नसते. राणा लई चालक असते. हे राणाजी चालाक नव्हते, ते अत्यंत साधे भोळे आणि चांगले होते. सॉरी. ते माझी बॅग तुमच्या वाटेत आली म्हणून. लाडू, मस्त झालं तो बघ. लाड्या, आता रानात आल्या म्हटल्यावर सगळंच मस्त लागणार आहे. काका बघ, नाही नाही, सकाळी सेंट मारत नसते मी, घाबरू नकोस. गोरख का काय जाऊ बाई, लईच उशीर झाला की. का नवरा परत आल्याच्या खुशीमध्ये जागच आली नाही? अहो, घरातली कामं खोळंबल्यात. आम्ही इथं तयार होऊन आलो तरी बी तुमची झोप ही ना. भय सॉरी. झोपू दे की, एक दिवसांनी काय होतंय? अगं बाई, मग एक दिवस तुम्ही बी काय खाऊ नका, बघू काय होते. जास्तकडे बोलण्यात काही पॉइंटच नाही म्हणा. राणादा, आज मळ्यात जाणार आहेस काय? नाही. नाही मग नाही, तू एक काम कर, तू बी घरातच थांब, एक दिवस आराम कर. तू बी तू काय करणार? तू बी थांब की घरात. मी हा. नाही, जरा किरकोळ काम आहे ते करून येतो. किरकोळ दारू विक्रीच्या दुकानात किरकोळ काम. दारूच्या दुकानाचे किल्ले ह्यांच्याकडेच असतात. सकाळ सकाळ जाऊन दुकान उघडायचं असतं यांना. तसं काय नाहीये. तर राहणार आहेत. काका मग तेन मारायला नाश्ता कर तू, गप ते मारायला आलोच काय? तरी सूरजला या समध्यातनं बाहेर काढलंच पाहिजे. रानाला माझं झालं, जाऊया चल. लाडू, कुठं चाललाय? आता रानाला मला तालमीत सोडणार आहे. जायचं नाही.
का नाही आमचं ठरलंय, आम्ही जाणारच. रानादा मला तालमी सोडणार आहे. रानादा खा लवकर. मी नाही जायचं सांगितलं ना तुला. जाऊ बाई, काय चाललंय हे समजा महाभारत तुमच्यामुळं घडलं होतं. राणा भाऊजी तुमच्यामुळं गायब झालतं, ध्यानात आहे ना व? नाही वहिनी सर, अहो तसं काय नाही. मग कसं आहे? बुडा का याच्या पुढे आम्ही बोलत असताना एक शब्द बोलला का नाही तर काय बोलत होतो आम्ही? राधे, हा, काय बोलत होतो का आम्ही? काय? हा, तर या बाईचा नवरा परत आलाय तरी बी या बाईचा माज काय जात नाही. अख्खं गाव राणा भाऊजी आल्यात म्हणून खुशीनं उड्या मारायलेत. या बाईचा आगाऊपणा काय संपत नाही. हा माणूस माझा. अंजली, चल लाडू, झालं माझं, आपण जाऊया. चला चल लवकर ये. चल चल चल. मला जाऊ लवकर, चल. रानादा तू आणि माऊ का म्हणता? ते मज्जा म्हणून. मला तर मज्जा का वाटत नाही. काय लाडू, तुझी माव झाल्या चिडकी म्हणून तुला तसं वाटतंय. पण खरं सांगू काय, मला लई मज्जा येते बघ. चल आपली तालीम आली बघ, जा. रानादा तालीम तालीम तर म्हणतोस, अरे तालमीत काय येत नाही तू? अरे येणार की, पण आपल्या आबा सापडल्यावर. जा. राणा हे राणा, अरे काय करायलास म्हणता तू? त्या पप्प्यांनी नंदिता वहिनीच्या नादा लागून अख्ख्या गावाला लुटा लागलास वे. आता झाला तेवढा जुलूम बस आहे, ते तुझ्या भर कशाला? नाही रे बाबा, अरे ते मी वहिनींचा भरोसा जिंकायचा म्हणून केलंय समजा. राणादा तू आलास म्हणून सगळा गाव खुश झाला होता, त्यात तू आता लूटपाट केलीस, सगळी जण हादरल्यात मरता. राणादा एकटा वाली होता, तो बी आता आपला राहिला नाही असं लोक म्हणायला लागल्यात. राजा बनवून आलायस तू, आता खरंच राजासारखं वागायलायस बघ. अच्छा, तू काय बी काळजी करू नको. आवळा देऊन कोळा कसा काढायचा चांगलंच माहित आहे मला. म्हणजे सांगतो तुला, चल. अरे पण अरे चल, सांगतो तुला, चल. अरे राणादा इकडे मयत कशाला घेऊन आलायस? अरे सांगतो तुला, चल. राणादा काय चाललंय तुझं? इकडे कशाला आणलंस? थांब. हा यो कशाला? सांगतो, थांब. जाऊ तिकडे. सच्या, आजपासून मी एक प्लॅन ठरवलाय. प्लॅन? कसला प्लॅन? नंदिता वहिनीने गावात लय दुडगूस घातली, गोरगरिबासून लुटलंय, गावात दहशत बसवली. गोदक्का, लाडू, अंजलीबाई समद्यांच्या डोळ्यामध्ये आसू आणले. कोण? त्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार आहे.